कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोण? मी? अजून कोण असणार? तू ना खरंच, पण मी एकटी नाहीये, कोणीतरी अजून आलं तुला भेटायला। मला भेटायला? कोण आलंय? एक मिनिट। हॅलो काका, पाया पड। अगं बस 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 हे काका हे घे ना। घे, उघड उघड। काका हे संध्याची तिने लग्नात घातली होती, तेव्हापासून जपून ठेवली आहे तिने। मला नेहमी म्हणायची, उमा त्याची निशी काही भेटली नाही, पण ती भेटेल तेव्हा नक्की तिलाही मी देणार आहे। आता ती नाहीये, पण तिची आठवण तर राहील तुझ्याजवळ। काका मला खरंच नको, हे राहू दे तुमच्याकडे। मला फक्त तुमचे आशीर्वाद द्या बस। अगं बाळा, माझे आशीर्वाद तर कायमच असतील तुझ्यासोबत। पण निशी, आता तुझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस येतोय, आणि त्याकरता मावशीचे आशीर्वाद तर हवेतच ना। बाळा, एक लक्षात ठेव, लग्न ही खूप पवित्र गोष्ट आहे, आणि अशा वेळेस आपली माणसं आपल्या बरोबर असावीत, आणि ती आहेत तुझ्या बरोबर। मला खात्री, तू सगळं नीट सांभाळशील। संध्या असती तर तिला खूप बरं वाटलं असतं। काका मी काय बोलू मला खरंच कळत नाहीये। म्हणजे मी मावशीला कधीच भेटले नाही, पण ती माझाही किती विचार करायची। तितकाच जितका तुझी आई आमच्या ओवीचा विचार करते। बाळा, सुखाने संसार कर। श्रीनिवास खूप चांगला मुलगा आहे, मी पाहिलंय त्याला जवळ। काय ओवी, हो ना? हो काका, बरं झालं तुम्ही आलात। आता छान महिनाभर राहा, म्हणजे कसं ओवीला पण सारखी तुमची आठवण येणार नाही, आणि सारखं परत जायचं असा हट्ट पण करणार नाही। काय? अगं मलाही आवडलं असतं, पण मला काम आहेत जरा। लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी निघून जाईल। आणि मी पण। ओवी निशी प्लीज, मी तुला फक्त लग्नापर्यंतच प्रॉमिस केलं होतं, त्यानंतर मला खरंच जावं लागेल। ओवी अगं, डॅड प्लीज, मी यापुढे काहीच ऐकणार नाहीये तुझं। मी आपल्या घरी परत येणार आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।